नमस्कार. मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. आज एक महत्त्वाचा माहितीसाठीचा हा व्हिडिओ बनवत आहे. विषय आहे व्हिडिओचा मेडिएशन. आता नुकतंच पुण्यामध्ये 292 मेडिएटरची नेमणूक झाली. नुकतेच मेडिएटर झाली त्यांची नेमणूक म्हणून. तर हे मेडिएटर जे आहेत नेमणूक झालेले, तर या मेडिएटर्सला आता सगळ्यांना मॅटर पाठवायला सुरुवात केली रोटेशन वाईज डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस अथॉरिटीने, लीगल एडनी. आणि मग आता हे जे मेडिएटर आहेत, हे नवीन अपॉइंट झालेले मेडिएटर हे आता मेडिएशन करायला सुरुवात करणार आहे. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे खरं तर, आणि सगळ्या मेडिएटरसाठी आणि माहितीसाठी पण हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. कारण मेडिएशन हे खूप महत्त्वाचं आहे. जर आपण बघितलं की कोर्टामध्ये जर आपण बघितलं तर खूप मॅटर पेंडिंग आहेत. कोर्टामध्ये पुण्यामध्ये पुण्याच्या कोर्टामध्ये जवळजवळ 7 ते 8 लाख मॅटर पेंडिंग आहेत. आणि मग आपण जर आपण बघितलं ह्याच्यामध्ये की डिले जस्टिस डिनाईड इज जस्टिस डिलेड जस्टिस इज जस्टिस डिनाईड. जर एखाद्या एखाद्या मॅटरमध्ये जर उशिरा न्याय मिळाला तर तो न्याय न मिळाल्यासारखं आहे, असं न्यायाचं तत्त्व आहे. मग आता ह्याला सोल्युशन असं आहे की ह्याला मेडिएशनच सोल्युशन आहे. की आपण मेडिएशननी जर मॅटर सेटल केले, मेडिएशनने जर मॅटर लवकरात लवकर आपण डिस्पोज केले, तर हे डिले जे आहे होणारा तो थांबणार आहे. आणि पेंडन्सी जी आहे ती पण कमी होणार आहे. त्यामुळे मेडिएशन हे खूप महत्त्वाचं आहे. आता हे नवीन जे मेडिएटर्स आहेत तर त्यांनी मेडिएशन कसं करायचं त्यासाठी हा व्हिडिओ आहे. की सगळे नवीन मेडिएटर आहेत ते त्यांना कसं मेडिएशन करायचं त्यासाठी मार्गदर्शन मिळणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांचं आत्ता हे जे नवीन मेडिएटर पुण्यामध्ये जे अपॉइंट झालेले आहेत त्यांचं 40 तासाचं ट्रेनिंग झालेलं नाही आहे. आणि त्यामुळे त्यांना मेडिएशन कसं करायचं हे कन्फर्म असं व्यवस्थित माहिती मिळणं गरजेचं आहे. आता मॅटर जे आहे की मॅटर मेडिएशनला जर आलं तर तिथून कसं सुरुवात करायचं ते मी तुम्हाला सांगते. जेव्हा तुम्हाला डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस अथॉरिटीकडनं फोन येईल की हे मॅटर तुम्हाला अलॉट झालेलं आहे आणि हे मॅटर अलॉट झालं आहे, तर ते मॅटर तुम्हाला यायचं आहे आज. आता माझी एक मैत्रीण आहे कांचन, तिचा आज मला फोन आला. तिने मला सांगितलं की तिच्याकडे एक मॅटर आलं आहे आणि ते उद्या आहे. मग तिला मी सांगितलं की कसं करायचं. तेच मी तुम्हाला पण सांगते की मॅटर आल्यावर तुम्ही पहिले तिथं डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस अथॉरिटी पुणे इथं मेडिएशनची एक खोली आहे, 6 नंबर कोर्टाच्या समोर ती खोली आहे. तिथं जाऊन तुम्हाला बसायचं आहे आणि दोन्ही पार्टीला जॉईंटली बोलायचं आहे. पहिलं इंट्रोडक्शन तुमचं द्यायचं आहे. इंट्रोडक्शन तुम्हाला दोन्ही पार्टीला द्यायचं असतं. त्यामुळे तुम्ही जर इंट्रोडक्शन जॉईंट दिलं तर आपल्याला बरं पडेल. आणि रूल्स सांगायचे आहेत त्यांना मेडिएशनचे की तुम्ही मेडिएशन कसं करणार आहे, जॉईंट घेणार आहे, सिंगल घेणार आहे. आणि मेडिटेशन करताना फोन आला तर तो सायलेंट ठेवायचा. मी पण सायलेंट ठेवील. परत इंट्रोडक्शन करताना माझं नाव असं मी ॲडव्होकेट राणी सोनवणे, गेली 27 वर्षापासून पुण्यात प्रॅक्टिस करते. 2022मध्ये मी मेडिटेशनचं ट्रेनिंग घेतलं. आत्तापर्यंत मला 2 वेळा बेस्ट मेडिएटर म्हणून डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस अथॉरिटीतर्फे मला म्हणजे सिलेक्ट केलेलं आहे, अवॉर्ड मिळालेला आहे. त्यामुळं मी सिव्हिल आणि फॅमिली कोर्टात मेडिएशन करते. जास्तीत जास्त मॅटर सक्सेसफुल कसं होईल यासाठी मी प्रयत्न करते. अशा पद्धतीने आपण आपली माहिती द्यायची आणि मेडिएशनचे फायदे सांगायचे की मेडिएशन जे आहे ते मेडिएशन हे खूप भारी आहे, खूप भारी गोष्ट आहे. कारण जर आपण कोर्टामध्ये जर बघितलं, समजा डोमेस्टिक व्हायलन्सची केस असेल तर तिला साधारणतः केस पूर्ण मेरिटवर चालायला जजमेंटपर्यंत यायला 6-7 वर्षे लागतात. आणि हे जर आपण डिवोर्सचं बघितलं तर डिवोर्सला पण 6-7 वर्षे लागतात. मग जर 6-7 वर्षे एवढे आपण आपल्या लाईफमधले घालवायचे असतील तर आपण कोर्टामध्ये केस दाखल करून तोपर्यंत थांबायचं. पण जर आपल्याला कमी वेळेत आपल्याला केसचा निकाल करायचा असेल, कमी वेळेत जर आपल्याला लवकरात लवकर ह्या केसमधून बाहेर पडायचं असेल तर मेडिएशन खूप चांगली एक हे आहे, रस्ता आहे. आणि मेडिएशनचे फायदे सांगायचे की मेडिएशनमुळे तुमचा वेळ वाचणार आहे, स्ट्रेस वाचणार आहे, तुमचा खर्च वाचणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुमचं जे मानसिक जो आहे की मानसिक त्रास असतो किंवा मानसिक जे आपल्याला हे असते अडचणी असतात त्या दूर होणार आहेत. की जसं की समजा आता नवरा बायको आहे आणि त्यांनी म्युच्युअलमध्ये कंडिशनमध्ये डिवोर्स घेतलं तर ते एकदम फ्रँकली ते बाहेर पडू शकतील. एकदम काही मनामध्ये न ठेवता बाहेर पडू शकतील. एक प्रकारे फ्रेंडली पण बाहेर पडू शकतात. पण हे जर भांडत नवरा बायको गेले तर त्या दोघांच्या मनामध्ये जे विचार येतात किंवा जे अडचणी येतात ते अडचणी येणार नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला मेडिएशनचे खूप सारे फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं असं असतं की त्यांना हे सांगायचं की कोर्टामध्ये वेळ जात असतो, तुमचा टाईम जात असतो आणि कोर्टामध्ये आल्यावर तुम्हाला बरं वाटतं का? कोर्टामध्ये आल्यावर कसं वाटतं तुम्हाला? तर मग हेच जर तुम्ही कोर्टामधला वेळ हेच जर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये
मेडिटेशनमध्ये दिला तर तुम्ही करिअरमध्ये खूप पुढं जाऊ शकता. त्यामुळे मेडिटेशनमुळे तुम्हाला फायदा होईल. आणि मेडिटेशनमध्ये काय करायचं आहे, मेडिटेशनचा फायदा अजून एक सगळ्यात महत्त्वाचं काय, की समजा तुम्हाला मेडिटेशनमध्ये तुमचं मॅटर सेटल झालं तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण समजा नाही झालं तर तुम्ही आहे त्या पॉईंटपासून, आहे त्या स्टेजपासून तुम्ही तुमची केस पुढं चालवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही मेडिटेशनमध्ये माझ्यासमोर जे काही शेअर कराल ते कुठेही येणार नाही आहे. हे कॉन्फिडेन्शियलिटी आहे, हे कॉन्फिडेन्शियल राहील. ते त्याचं कुठे येणार नाही, तुमच्या केसवर परिणाम होणार नाही. पण एक मात्र नक्की होईल की जर मॅटर सेटल झालं तर तुमचे खूप फायदे होतील. विन विन पोझिशनला तुम्ही असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं जर मेडिटेशनचा फायदा आहे तो म्हणजे विन विन पोझिशन. दोघंही जिंकणार आहे. कारण जर कोर्टामध्ये तुम्ही गेला तर एक जण कोणतरी जिंकेल आणि एक जण कोणतरी हारेल. आणि जो जिंकेल तो हायकोर्टला पण जाऊ शकतो. आणि त्यामुळं तुमचा असाच टाईम पुढं जात जाईल. आणि म्हणून जर तुम्हाला दोघांना पण विन विन सिच्युएशनला यायचं असेल तर मेडिटेशन ही खूप चांगली संकल्पना आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मेडिटेशनचं मॅटर सक्सेसफुल होण्याचं कारण एकच आहे की तुमची चांगली इंट्रोडक्शन आणि मेडिटेशनचे तुम्ही चांगले फायदे सांगणं. मी आता मेडिटेशनचे जवळजवळ खूप मॅटर मेडिटेशनचे झालेत. म्हणजे माझ्याकडं खूप मॅटर मी मेडिटेशनचे केले. त्याच्यामध्ये जे मॅटर्स अनसक्सेसफुल आहे, जे मॅटर यशस्वी झाले नाहीत, त्यामध्ये मला जाणवलं असं की मी त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन मी दिली नाही आहे व्यवस्थित आणि मेडिटेशनचे फायदे त्यांना सांगितले नाही आहेत. तर असं नाही करायचं. इंट्रोडक्शन अँड मेडिटेशनचं बेनिफिट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर ते तुम्ही सांगणं गरजेचंच आहे. आणि मग नंतर त्यांना सांगायचं की मेडिटेशन कसं असणार आहे. मी पहिले सिंगल सेशन घेणार आहे, पहिले जॉईंट घेणार आहे, मग सिंगल सेशन, जॉईंट सेशन असं मी माझ्या गरजेप्रमाणे घेणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना समजून सांगितलं की मग ते मेडिटेशनची तुमचं सुरू होतं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे जे पण मॅटर, माझं मेडिटेशनचं पहिलं मॅटर माझ्याकडे जेव्हा आलं ते माझं पहिलंच मॅटर मी सक्सेसफुल केलं होतं. आणि ते आल्याच मी ठरवलं होतं की मी माझं मेडिटेशनचं पहिलं मॅटर आहे आणि हे मला सक्सेसफुलच करायचं आहे. तर ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाची मदत मला ही झाली की वकिलांची मदत झाली. वकील लोकांच्या मदतीशिवाय मेडिटेशन सक्सेसफुल होऊच शकत नाही. कारण ही जी पार्टी आहे, हे जे पार्टी आहेत हे आपल्याकडे येत असतात. हे पार्टी सगळं वकिलांचं ऐकत असतात. वकिलांच्या मनाप्रमाणेच त्यांचं चाललेलं असतं. आणि ऑब्वियस आहे वकिलांवर त्यांचा विश्वास असतो. आपले ॲडव्होकेट कलिग्स आहेत ते. त्यामुळं मेडिटेशन करताना दोन्ही पार्टींना तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा तुम्ही त्यांच्या वकिलांना पण बोलणं गरजेचं आहे. कारण ते वकीलच तुम्हाला सांगू शकतात की हे मॅटर सक्सेसफुल कसं होईल मेडिटेशनला. माझं जेव्हा पहिलं मॅटर माझ्याकडे जेव्हा आलं तेव्हा त्याच्यामध्ये मला वकिलांनीच मदत केली होती. माझ्याकडे जेव्हा पहिलं मॅटर आलं एक ते फॅमिली मॅटर होतं आणि ते हायकोर्टपर्यंत गेलं होतं आणि 7 वर्षापासून ते कोर्टामध्ये पेंडिंग होतं. तर त्या मॅटरमध्ये मला वकिलांनीच मदत केली आणि त्यामुळं ते सक्सेसफुल झालं. आणि माझे जे पण मॅटर यशस्वी झालेले आहेत त्याच्यामध्ये पण वकिलांचा रोल खूप महत्त्वाचा होता. त्यामुळे वकिलांना टाळायचं नाही. वकिलांना तुम्ही बोलायचं. वकील लोक आपल्याला सांगतात, मेडिएटर लोकांना वकील सांगतात की तुम्ही मॅटर कसं सक्सेसफुल करू शकता. त्यांची पार्टी कुठपर्यंत रेडी होऊ शकते, त्यांची पार्टी कशाला नाही म्हणू शकते, त्यांची पार्टी कशी आहे, त्यांची पार्टीने आत्तापर्यंत काय केलेलं आहे, त्यांच्या पार्टीच्या मनात काय चाललेलं आहे, हे सगळं ते तुम्हाला सांगत असते आणि ते आपल्याला युजफुल होतं. त्यामुळे वकिलांना तुम्हाला बोलणं खूप गरजेचं आहे. आणि वकिलांच्या मनामध्ये जर काही वाटत असेल त्यांना तर त्याच्याविषयी पण बोलणं की मेडिटेशननी जर समजा मॅटर सेटल झालं तर त्यांचा कसा फायदा होणार आहे वकिलांचा, हे पण वकिलांना सांगणं खूप गरजेचं आहे. नकळत सांगणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मग मेडिटेशन तुमचं सक्सेसफुल. जेव्हा तुमच्याकडं मॅटर येतं तेव्हा तुम्ही पहिले इंट्रोडक्शन करणार आणि रूल्स सांगणार. मग तुम्ही पहिले सिंगल सेशन घेणार, पहिले वाईफची बोलणार, मग नंतर हजबंडची बोलणार, मग नंतर परत जॉईंट आणि मग नंतर सिंगल, अशा पद्धतीने तुम्ही घेणार. तर तुम्हाला असं सांगायचं की आपल्याला मेडिटेशनमध्ये त्यांना काहीही सुचवायचं नाही. जे काही आपल्याला त्याच्यामध्ये रस्ते काढायचे आहेत, ज्या काही सोल्युशन काढायचे ते त्यांच्याकडनंच घ्यायचे आहेत. आपण त्यांना नाही सांगायचं की तुम्ही 10 लाखाला सेटल करा. आपण त्यांना नाही सांगायचं की तुम्ही एकत्र राहा. आपण त्यांना सांगायचं की तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, मग तुमचं काय म्हणणं आहे. मग त्या पद्धतीने ते दोघंच सोल्युशन काढत असतात. वी आर ओन्ली हेल्पिंग, वी आर ओन्ली असिस्टिंग द पार्टीज, वी आर न्यूट्रल पर्सन, न्यूट्रल थर्ड पर्सन, and we are only assisting the parties. We helped them by way of structure, by way of specialized communication skill. आपण आपल्या कम्युनिकेशन झाले त्यांना हेल्प करतो आणि ते मॅटर मेडिटेशनमध्ये सक्सेसफुल करून घेतो. तर अशा पद्धतीने जेव्हा तुमच्याकडं पार्टी येते तेव्हा बऱ्याचदा कधी पार्टीला खूप सांगायला लागतं. ते टेक टाईम. तर यू मस्ट लिसन देम केअरफुली. तर सगळ्यात महत्त्वाचं मेडिटेशनमध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये जर तुम्ही लिसनिंग चांगलं केली तर मॅटर सेटल होतं. बऱ्याचदा त्यांना कुणी ऐकलेलंच नसतं
आणि त्यामुळे ते मॅटर सेटल नाही होत. दोन्ही पार्टीला जर समोर घेतलं की दोन्ही पार्टीच तुम्हाला सोल्युशनचेही देतात. दोन्ही पार्टीच तुम्हाला सांगतात की कुठपर्यंत सेटल होऊ शकतो, कुठपर्यंत आम्ही करू शकतो. आपण फक्त त्यांना हेल्प करायचं आणि अशा पद्धतीने तुम्ही ते मॅटर सेटल करू शकता. दुसरं म्हणजे की पार्टीज कधी-कधी एकमेकांवर ॲलिगेशन करतात, एकमेकांवर खूप हे करतात. तर तेव्हा त्यांना सिंगल सेशनमध्ये सांगायचं की हो बरोबर आहे, तुमचं तुमचं बरोबरच आहे. तुम्ही ज्या अर्थी तुम्ही म्हणताय त्या अर्थी तुमच्याकडं पुरावे असणारच आहेत. पण असं आपण डायरेक्टली त्यांना नाही बोलायला पाहिजे. त्यांना कारण आपण असं डायरेक्टली त्यांच्यावर आरोप केले तर मग ते पण आपल्यावर आरोप करू शकतात वगैरे. अशा पद्धतीने त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. जेव्हा ते जॉईंट सिटिंगमध्ये असतात तर बऱ्याचदा भांडण्याच्या मूडमध्ये पण येतात. तेव्हा आपण त्यांना हँडल करणं गरजेचं आहे की असं नको व्हायला की मेडिटेशन रूममध्येच ते भांडायला लागलेत. त्यांना तुम्ही मेडिएटर म्हणजे त्यांना इतका विश्वास वाटायला पाहिजे मेडिएटरवर की ते तुम्हाला सगळं शेअर करायला पाहिजे त्यांनी आणि तुमचं सगळं तुम्ही सांगतील तसं ते करायला पाहिजे आणि त्यांना एक 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 गोष्ट त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे मेडिटेशनमध्ये की हे जे मॅटर आहे ह्या मॅटरमध्ये तुम्ही सफर होतात. आम्ही मेडिएटर, आम्ही ॲडव्होकेट किंवा आम्ही कोर्टाचा स्टाफ किंवा जजेस वगैरे आम्ही आमचं काम करतो आहे. तुम्ही काय करताय? तुम्ही तुमचा वेळ घालवताय आणि ह्याचं पर्यवसन काय होणार आहे? फॅमिली मॅटरमध्ये आपण सांगू शकतो की फॅमिली मॅटरमध्ये 2च गोष्टी होतात. एक तर नवरा बायको वेगळे होतात किंवा एकत्र राहतात. मग हे 2च गोष्टी असतील तर मग आपण म्युच्युअली का नाही करत आहे? भांडून डिवोर्स घेण्यापेक्षा म्युच्युअली डिवोर्स घेतला तर कधीही चांगलं आहे की उद्या आपण जर समजा भेटलो तर आपण चांगलं फ्रेंडली रिलेशनमध्ये बोलू शकतो. तर असं का नाही होऊ शकत आहे? आणि फॉरगिव्हनेसचं महत्त्व सांगायचं की आपण जेव्हा पाठीमागचा पास्ट आपण लेट गो करतो तर आपल्याला किती फायदा होतो. फॉरगिव्ह केलं एखाद्या व्यक्तीला तर त्याचा आपल्याला किती फायदा होतो. फॉरगिव्हचा फायदा आपल्यालाच जास्त होतो. हे त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे की त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की नवरा बायको आहे, भांडणं तर होतातच आहे. कोणत्या नवरा बायकोमध्ये भांडणं होत नाही. सिव्हिल मॅटर असेल तर त्याच्यामध्ये पण सांगायचं की सिव्हिलचं मॅटरचं पेंडन्सी कशी आहे. सिव्हिल मॅटरमध्ये किती वेळ डिले लागतो, किती खर्च लागतो, किती वेळ जातो. मग त्याच्याने काय होईल? मग त्याच्याने जर आपण म्युच्युअली केलं तर तुमचा पैसा वाचेल, तुमचा वेळ वाचेल. मग 138चं मॅटर असेल तर त्याच्यामध्ये सांगायचं की मग 138चं मॅटर म्हटलं तर लाँग गोईंग आहे. की तुमचं निकाल लागला की तो डिस्ट्रिक्टला जाईल, डिस्ट्रिक्ट कोर्टात जाईल, डिस्ट्रिक्टनंतर हायकोर्टला जाईल, हायकोर्टनंतर सुप्रीम. मग असंच तुम्ही भांडत बसणार का? मग याचा फायदा काय होणार आहे? तर मग अशा पद्धतीने जेव्हा आपण त्यांना समजून सांगू तेव्हा त्यांना रिअलाईज होतं आणि मेडिटेशन तुम्ही जेवढ्या इफेक्टिव्ह पद्धतीने करता तेवढ्या इफेक्टिव्ह पद्धतीने त्याचा परिणाम पण होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे जे पण मॅटर मेडिटेशनला सक्सेसफुल झालेत त्याच्यामध्ये मी मॅनिफेस्ट केलेलं आहे की माझ्याकडे आलं आहे ते मॅटर आणि मी ठरवलं आहे की हे मॅटर मला मेडिटेशनला सक्सेसफुल करायचं आहे. मला त्यांना एकत्र आणायचं आहे. मला त्यांना डिवोर्समध्ये म्युच्युअली बाहेर काढायचं आहे. अशा पद्धतीने मी विचार करून ते ठरवलेलं आहे आणि ते झालेलं आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीचं मॅनिफेस्ट करता की ते खरंच होतं की तुम्ही शाहरुख खानचा तो डायलॉग मला नेहमीच खूप आवडतो. तो मॅनिफेस्टेशनसाठी खूप महत्त्वाचा आहे की जिसे तुम दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें वो मिलाने की कोशिश करती है. तर हे खरंच बरोबर आहे. तर तुम्ही एखाद्या म्हणजे मी म्हणते की नाही ही पार्टी जी आहे या पार्टीला मला बाहेर काढायचं. किती वर्षापासून ते कोर्टामध्ये केस चालवत आहेत आणि त्यांना मला हेल्प करायची. त्यांना मला ह्या केसमधून बाहेर काढायचं आहे. मग ते तुम्हाला सगळं हेल्पफुल होईल. युनिव्हर्स तुम्हाला हेल्प करत असतो आणि ते मॅटर मेडिटेशनमध्ये तुम्ही हे करता. तुम्ही असं पण विचार करू शकता की नाही आता पेंडन्सी इतकं आहे आणि माझा एक खारीचा वाटा जर ह्याच्यामध्ये असेल की एक माझ्या मेडिटेशनमुळे एक मॅटर कमी होत असेल तर मला खूप छान वाटेल. नो एक्सपेक्टेशन, नो नथिंग. फक्त मला मॅटर हे सेटल करायचं आहे. मला त्यांना फायदा करून द्यायचा आहे. मला त्यांना त्यांचं भलं करायचं आहे. वेन यू आर थिंकिंग गुड अबाउट अदर्स देन तुम्हाला तुमच्यासाठी चांगल्यासाठी प्रे करायची गरज नाही. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांचं चांगलं होण्यासाठी प्रयत्न करता किंवा तुम्ही जेव्हा दुसऱ्यांचं चांगलं व्हावं यासाठी तुम्ही पुढाकार घेता तेव्हा ते त्यांचं चांगलं होण्यासाठी सुरुवात होते आणि खरंच चांगलं होतं त्यांचं. त्यामुळे मेडिटेशनमध्ये हे खूप गरजेचे आहेत की मेडिटेशनचे आपण टेक्निक तर बघतोच आहे. पण असं मॅनिफेस्ट करणं किंवा तुम्ही तुमचं ठरवणं की हां मला हे करायचं आहे, हे मी करणार आणि मग त्या पद्धतीने त्यांना बोलून कम्युनिकेशन स्किलनीच आपण त्यांचं हे मॅटर जे आहे ते सेटल करू शकतो. त्यांचं पूर्ण ऐकणं, त्यांचे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व करणं, त्यांचे जे काय आहेत ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं की समजा एखादं मॅटर तुमच्याकडं आलं आणि त्याच्यामध्ये तुम्ही ॲडव्होकेटविषयी ॲलिगेशन नाही करायचे. समजा एखादं मॅटर आलं आणि ॲडव्होकेटनी इंटरिमचा अर्ज केला नाही. तुम्ही असं नाही म्हणायचं अरे रे तुमच्या वकिलांनी इंटरिमचा अर्ज नाही केला.
पार्टीज जाऊन त्यांना सांगते त्यांच्या वकिलाची, मग त्यांचे वकील म्हणतात की आपल्यावर ॲलिगेशन करतात. आपल्यावर ॲलिगेशन होतं कामा नये, कारण आपण चांगल्या गोष्टीसाठी काम करत आहोत, मेडिटेशन करत आहोत आणि आपल्यावर ॲलिगेशन होणं हे चुकीचं आहे. म्हणून आपण ॲडव्होकेट्सवर कधी पण ब्लेम करायचं नाही. ॲडव्होकेट्स आर आवर कलिग फ्रेंड्स. दे आर हेल्पिंग टू गेट सक्सेस इन मॅटर. तर त्यामुळं आपल्याला त्यांच्यावर ॲलिगेशन करायचे नाही आहेत. ॲडव्होकेट्सचं उलट ऐकून ॲडव्होकेटची मदत घेऊन आपल्याला मॅटर सक्सेसफुल करायचं आहे. पार्टीजचं पण कधी कधी चुकलेलं असतं. पार्टीजला पण खूप चुका झालेल्या असतात. त्यांना नकळत त्यांना समजवायचं आहे की टाळी एका हाताने वाजत नसते, आपली पण चूक आहे तशी त्यांची पण चूक असणार आहे. ठीक आहे, आपल्याला काय, आपल्याला लवकर बाहेर यायचं आहे, आपला कसा फायदा आहे असं वगैरे, अशा पद्धतीने एकत्र येण्यासाठी पण त्यांना सांगायचं. मी नेहमी डिवोर्समध्ये असं सांगते की डिवोर्स घेणं खूप सोपं आहे. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये डिवोर्सच जास्त घेतलेले आहेत. म्युच्युअलमध्ये डिवोर्सची केसेस मी सक्सेसफुल केलेले आहे. पण एकत्र राहणं अवघड आहे आणि लाईफमध्ये नेहमी पण जे अवघड आहे ते करायचं, कारण ते तुमच्या फायद्यासाठी असतं. हे नेहमी मी सांगते की डिवोर्स घेणं काय, तुम्ही आम्हाला सांगितलं की इट इज व्हेरी इझी टू ॲडव्होकेट टू गिव्ह डिवोर्स टू देम, बट रेस्टिट्यूशन इज व्हेरी हार्ड अँड व्हेरी हार्ड थिंग अँड व्हेरी इम्पॉसिबल थिंग. आणि इम्पॉसिबल मीन्स आय एम पॉसिबल. अशा पद्धतीने आपण त्यांना मोटिवेशन देऊन, त्यांना पॉझिटिव्हली सांगून हे आपण मॅटर सेटल करू शकतो. आणि एक भावना ठेवणं की नाही, मी नेहमी जेव्हा मॅटर येतं तर मेडिएशनला जेव्हा मी मेडिएशनच्या रूममध्ये बसते तर मी प्रे करते की मी हे मॅटर सेटल केलेलं आहे आणि प्लीज युनिवर्स हेल्प मी टू सेटल दिस मॅटर. मला हे मॅटर सेटल करायचं. म्हणजे हे तुम्ही स्वतःची जी इनर पॉवर आहे त्या इनर पॉवरचा पण तुम्ही यूज करू शकता. पॉझिटिव्ह थिंकिंगचा यूज करू शकता, मॅनिफेस्टेशनचा यूज करू शकता आणि मॅटर सेटल होतं. तर अशा पद्धतीने नवीन जे मेडिएटर आहेत की नवीन मेडिएटर सगळ्या माझ्या मैत्रिणी त्या मला नेहमी फोन करून विचारतात की आता माझ्याकडं आलं आहे पहिलं मॅटर, तर मी कसं करू मेडिएशन. तर हे अशा पद्धतीने तुम्ही जे टेक्निक वापरल्या तर तुमचं मेडिएशन सक्सेसफुल होणार आहे. आणि सगळ्यात एक महत्त्वाची लास्ट जाता जाता एक ट्रिक की तुम्हाला हे पहिलं मॅटर जे आलेलं आहे तो तुम्ही अगोदरच ठरवून जायचं आहे की माझं हे पहिलं मॅटर आहे आणि मला लाईफ गोईंग लक्षात ठेवायचं आहे की माझं पहिलं मॅटर मी सेटल केलं होतं. कारण मी पण माझं पहिलं मॅटर सेटल केलं होतं हे अशाच पद्धतीने की मी म्हटलं होतं की नाही मला हे सेटल करायचं आहे, माझं पहिलं आहे आणि त्यामुळं मी पहिलं मॅटर माझं सेटल झालं होतं. तर तुमचं पण पहिलं मॅटर तुम्ही सेटल करू शकता. तुम्ही स्वतःला ठरवा की हां, मी हे मॅटर सेटल केलेलं आहे, मी हे मॅटर सेटल केलेलं आहे, मी हे मॅटर सेटल करणारच. आणि तुम्ही एकदम चांगल्या भावनेने तुम्ही जेव्हा एखाद्याला मदत करायला जाता, एखाद्याला एकदम प्रामाणिकपणे तुम्ही त्यांच्यासाठी एफर्ट घेता तर त्याचं फळ नक्कीच मिळतं. थँक्यू सो मच. बाय.